हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. खतांवरील अनुदान थेट शेतकऱ्यांना देण्याचा केंद्राचा विचार. भूसंपादन विधेयकात बदल करण्याची तयारी पंतप्रधान. कृषी क्षेत्रासाठी अनुदानाऐवजी गुंतवणुकीला प्राधान्य गरजेचं. राज्यात पाणी टंचाईची समस्या तीव्र होण्यास सुरुवात. सेंद्रिय शेतीच्या योजनेला सहाय्य अर्थमंत्री. आणि मध्य प्रदेशात सोयाबीन आवक निम्मी घटली. नमस्कार, आता सविस्तर वृत्त. खतांवरील अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांना वितरित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती केंद्रीय रसायनं आणि खत मंत्री अनंतकुमार यांनी लोकसभेत दिली. सरकारनं स्वयंपाकाच्या गॅसचं अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. त्याच धर्तीवर खतांच्या अनुदानाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असं श्री अनंतकुमार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. देशात खतांची टंचाई नाही. खतांचा काळाबाजार होत असेल तर ते रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असं श्री अनंतकुमार यांनी स्पष्ट केलं. भारतात युरिया प्रतिटन 5,360 रुपयांना विकला जातो, तर शेजारच्या बांगलादेश व नेपाळमध्ये प्रतिटन 22,000 रुपये इतकी युरियाची किंमत आहे. त्यामुळे भारतातून या देशांना युरियाची तस्करी केली जाते, अशी पुस्ती त्यांनी जोडली. भूसंपादन विधेयकात शेतकऱ्यांच्या हिताविरोधात काही गोष्टी असतील तर त्या बदलायला आपण तयार आहोत, अशी ग्वाही देतानाच या विधेयकाला विरोधी पक्षांनी सहकार्य करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना आपलं सरकार गरिबांचं हित पाहणारं असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केलं. श्री मोदी म्हणाले, सन 1894चा भूसंपादन कायदा भारतात अस्तित्वात आहे. तो बदलण्याचा निर्णय संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं घेतला तेव्हा भाजपनं सहकार्याचीच भूमिका घेतली. या प्रस्तावित कायद्यातील काही त्रुटी दूर करण्यासाठी आमच्या सरकारनं काही बदल केले. शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात काही बाबी त्यात असतील तर त्यात बदल करायला सरकार तयार आहे. विरोधी पक्षांनी त्यासाठी सहकार्य करावं, कारण कालबाह्य कायदा अस्तित्वात असल्यानं विशेषतः ईशान्य आणि पूर्व भारतातील विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे.
कृषी क्षेत्रात उत्पादन वाढीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं अनुदानाऐवजी मोठी गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आलं आहे. कृषी व अन्न क्षेत्राला चालना देण्यासाठी संशोधन, सिंचन व गोदाम सुविधा याबाबतीत मोठी गुंतवणूक करण्याची गरज आहे. त्याशिवाय अनुदानाचा साकल्यानं विचार व शेतीमालासाठी राष्ट्रीय सामायिक बाजार स्थापन करण्यावर भर दिला पाहिजे, असं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यात उन्हाचा ताप वाढू लागला आहे. त्याचबरोबर भूजलाची पातळी खालावू लागल्यानं फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. औरंगाबाद विभागात पाणी टंचाईची तीव्रता सर्वाधिक आहे. नाशिक, पुणे, अमरावतीसह कोकण व नागपूर विभागातही यंदा पाणी टंचाई वाढली आहे. राज्यातील 382 गावं आणि 413 वाड्यांना टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत, अशी माहिती राज्याच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली. कृषी विभागानं सेंद्रिय शेतीसाठी सुरू केलेल्या परंपरागत कृषी विकास योजनेला सहाय्य केलं जाईल, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत अर्थसंकल्प मांडताना सांगितलं. जमिनीचं आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीनं ही योजना महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात सेंद्रिय शेतीची संकल्पना अजूनही बाल्यावस्थेतच आहे, परंतु सेंद्रिय शेती उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे अधिकाधिक शेतकरी या शेतीकडे वळत आहेत. ईशान्येकडील राज्यांमध्ये सेंद्रिय शेती विकसित करण्यासाठी खूप मोठी क्षमता आहे. याकडे अर्थमंत्र्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे मध्य प्रदेशमध्ये महिनाभरात सोयाबीनची आवक निम्मी घटली आहे. देशातील पहिल्या क्रमांकाचं सोयाबीन उत्पादक राज्य म्हणून मध्य प्रदेशची ओळख आहे. सध्या मध्य प्रदेशात सोयाबीनची रोजची आवक 70,000 ते 75,000 क्विंटल इतकी नोंदवली जात आहे. महिनाभरापूर्वी 1.25 लाख ते 1.5 लाख क्विंटल आवक होत होती. महाराष्ट्र आणि राजस्थान या प्रमुख राज्यांमध्येही सोयाबीनची आवक घटली आहे. महाराष्ट्रात सध्या दररोज 35,000 क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. सोया मिल व सोया तेलाला मागणी कमी झाल्यामुळे यंदा सोयाबीनचे दर घसरले आहेत. रब्बी ज्वारी काढणीच्या वेळी कणसातील दाणे टणक होतात आणि दाण्याच्या टोकाकडील भागाजवळ काळा ठिपका आढळून येतो. ही लक्षणं दिसताच ज्वारीची काढणी करावी. ज्वारी काढणीनंतर 8 ते 10 दिवस कणसं उन्हात वाळवून मळणी करावी. आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये. चिकू कमाल रुपये 1600, किमान रुपये 300. केळी कमाल रुपये 630, किमान रुपये 315. लिंबू कमाल रुपये 4000, किमान रुपये 300. डाळिंब कमाल रुपये 9200, किमान रुपये 1000. ज्वारी कमाल रुपये 2000, किमान रुपये 2000. हरभरा कमाल रुपये 3870, किमान रुपये 3150. गहू कमाल रुपये 2525, किमान रुपये 1850. आणि तांदूळ कमाल रुपये 5650 आणि किमान रुपये 2200. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. पुढील 24 तासात कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तसंच मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून त्यानंतर पाऊसमानात घट होईल. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, किमान तापमान 15 अंश सेल्सिअस. पुणे कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस, किमान तापमान 13 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, किमान तापमान 16 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस, किमान तापमान 14 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस, किमान तापमान 15 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, किमान तापमान 11 अंश सेल्सिअस. सांगली कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, किमान तापमान 14 अंश सेल्सिअस. सातारा कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस, किमान तापमान 12 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या काव्यपंक्तीनुसार आपण हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे तर आपल्या आयुष्यावर, आपल्या जगण्यावर भरभरून प्रेम केलं पाहिजे, स्वतःही जगलं पाहिजे आणि समोरच्यालाही आनंदाने जगू दिलं पाहिजे. हे सगळं आज सांगण्याचं महत्त्व म्हणजे 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिवस साजरा केला जातो आहे. जगभरात हा दिवस अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. परंतु आजही प्रेक्षक आपल्याला लक्षात येत असेल की अनेकदा वन्यजीवांना त्रास दिला जातो आहे, त्यांची हत्या केली जाते, त्यांची तस्करी केली जाते. केवळ काही पैशांसाठी माणूस स्वतःची माणुसकी विसरत चालला आहे. तेव्हा आज आपण भेटणार आहोत पुणे विभागाचे मुख्य वन्य संरक्षक वन्यजीव सुनील लिमये यांना आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की वन्य प्राण्यांचं, वन्यजीवांचं कसं आपण संरक्षण करू शकतो, त्यांची निगा कशी राखू शकतो. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं कार्यक्रमात खूप खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. सर, जसं मी म्हटलं तसं वन्यजीवांचं संरक्षण करणं कितपत महत्त्वाचं आहे आणि वन्य दिवसाचं महत्त्व किंवा जागतिक वन्य संरक्षण दिवसाचं महत्त्व काय आहे? याचं कारण असं आहे की वन्यजीवांच्या मध्ये जी तस्करी होते, वन्यजीवांची हत्या होते, त्याला खूप मोठं आज मार्केट संपूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आहे. हे थांबवणं फार गरजेचं आहे. आणि आता प्रत्येक देशाचे वेगवेगळे कायदे आहेत वन्यजीवांसाठी. त्या कायद्यांना आता प्रत्येक देशाचा कायदा वेगळा. मग वन्यजीवांचं संरक्षण करणार कसं, यासाठी 1963 साली युनायटेड नेशन्सनं असं ठरवलं होतं की आपण एक सर्व देशांना मान्य असं कधी कन्व्हेन्शन, ट्रिटी, एखादा करार करणं गरजेचं आहे. पण हे सगळा विचार करून या कराराचं ड्राफ्टिंग करायला पुढे 10 वर्षे गेली आणि 3 मार्च 1973 रोजी या कराराचं ड्राफ्टिंग म्हणजे प्रारूप तयार झालं. आणि त्याच्यानंतर 1975 साली एक आपल्याकडे कन्व्हेन्शन म्हणजे करार तो अस्तित्वात आला. त्याचं नाव सायटीस, CITES. तर नाव असं आहे की कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर स्पेसीज ऑफ फौना अँड फ्लोरा. म्हणजे जे संपूर्ण जागतिक पातळीवरचं जे वन्यजीव आहेत, म्हणजे प्राणी आणि त्याच्यामध्ये आलेल्या वनस्पती, ह्याच्या व्यापारावर बंदी, याच्या निर्यातीवर बंदी, रिस्ट्रिक्शन. मग हे सायटीसचा जो करार झाला किंवा त्याचा ड्राफ्ट झाला, हा झाला 3 मार्च रोजी. मग आता असं ठरलं होतं 2013 साली या संबंधात एक मीटिंग थायलंडमध्ये झाली होती की ज्या दिवशी ह्या कराराचं प्रारूप ठरलं तो दिवस आपण संपूर्ण जगभर साजरा करू, म्हणजे लोकांना कळेल की वन्यजीवांची शिकार करायला बंदी आहे. वन्यजीवांच्या दोन्ही गोष्टी आल्या, प्राणी आले, वनस्पती आले. त्यांच्या व्यापारावर बंदी आहे. काही ठिकाणी व्यापार होऊ शकतो, पण जिथं त्या प्राण्याच्या जीविताचा प्रश्न आहे किंवा तो प्राणी नष्ट होत असेल त्याचा व्यापार कुठलाही होत नाही. हे लोकांना कळावं, सायटीस काय आहे हे समजावं. सायटीसचे करार पालन करण्याचा आपल्या देशाची जबाबदारी आहे. कारण का 1975 साली जेव्हा सायटीस अंमलामध्ये आलं त्या संपूर्ण जगामध्ये 80 देश त्याचे सभासद होते. आज 180 देश सभासद आहेत. मग प्रत्येक देशानं आपला कायदा अशा प्रकारे करायचा आहे की जो सायटीसचं पालन करेल. त्यासाठी आपण हा संपूर्णपणे दिवस हा साजरा करत आहोत. वन्यजीवन हे मनुष्य जीवनापेक्षा कितपत वेगळं आहे असं तुम्हाला वाटतं? फारसा फरक नाही आहे. बघा, आपण 2 गोष्टी म्हणतो, जे आता हा आपला संपूर्ण विषय जो येतो हा वाईल्ड लाईफ संबंधित येतो. म्हणजे वन्यजीव. वन्यजीव म्हणजे काय, जे डोमेस्टिकेट झालेलं नाही, जे पाळीव नाही. आता माणूस बघितला तुम्ही, काही इतर गोष्टीला आपण सुद्धा आधी पहिल्यांदा गुहेत राहत होतो, आधी मानव आपल्याला म्हणायचे. हळूहळू आपण एका जागेवरून राहायला लागलो.
आता आपण संपूर्ण माणसांचंच हे जग असल्यामुळे आपण एकमेकांची खूप काळजी घेतो, म्हणजे माणूस स्वतःची काळजी घेतो, पण जो प्राणी बोलू शकत नाही त्याची काळजी कोणतरी घ्यायला पाहिजे ना. त्याचा व्यापार होऊ नये, त्याची शिकार होऊ नये, यासाठी गोष्टीचा प्रयत्न करायचा आहे. तर मनुष्य प्राणी आणि वन्य प्राणी किंवा वन्यजीवामध्ये फारसा फरक नाही. वन्य प्राणी आणि पाळीव प्राणी या दोन्हीमध्ये कितपत फरक आहे आणि त्याविषयी माणसाने कशी काळजी घेतली पाहिजे याविषयी थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सांगा. बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये राष्ट्रीय उद्यानं आहेत, अभयारण्य आहेत. आज महाराष्ट्रात जर विचार करायचा झाला तर 10,000 चौरस किलोमीटर क्षेत्रावर आज आपल्याकडे 47 अभयारण्य आहेत, 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे 5 जे ते कॉन्झर्वेशन रिझर्व्ह म्हणतात की लोकांनी सांभाळलेलं जंगल आहे, 6 व्याघ्र प्रकल्प आहे. आणि आपला जो भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम आहे 1972चा, हा अतिशय कडक कायदा आहे. म्हणजे तुम्ही त्या कायद्याला जर तरतुदी बघितल्या तर त्यात किमान शिक्षा जी आहे ती 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा 25,000 रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा आहेत. आणि अतिशय आपण ज्या व्याघ्र प्रकल्प असतो त्या प्रकल्पामध्ये काही जागा अतिशय राखीव असतात, त्याला कोर एरिया म्हणतात. तिचं जर एखादा गुन्हा घडला तर किमान 7 वर्षाची शिक्षा आणि रुपये 10 लाखापर्यंतचा दंड आहे. आणि चुकून हा जर ऑफेन्स रिपीट झाला म्हणजे पुन्हा केला गेला तर आपल्याला 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आणि 50 लाख रुपयापर्यंतचा दंड आहे. पण असं होतं, आपण बऱ्याचदा ऐकतो लोकांनी शिकारी केल्या, मोठ्या माणसांनी शिकारी केला, लोकांना शिक्षा पण होतात. पण असं झालेलं आहे की एकूण घटना आणि शिक्षेचं प्रमाण हे व्यस्त आहे खूप. तुम्ही सगळ्या लोकांनी कदाचित एक नाव ऐकलंय, संसार चंद, की जो माणूस 10 वर्ष तुरुंगात होता, पण तुरुंगात बसून त्याने सगळं राज्य चालवलं. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये नार्कोटिक्स या वस्तू तुम्ही घेतल्या, म्हणजे ज्याला आपण गुंगीचे नशेचे पदार्थ म्हणतो, त्याच्यानंतरचा जर सगळ्यात मोठा व्यापार असेल तर वन्यजीवांची तस्करी. तस्करी का होते मुख्य म्हणजे आपल्या जुन्या भ्रामक कल्पना, गळ्यामध्ये हत्तीचा केस घाला, गळ्यामध्ये वाघाचं नख घाला किंवा एखादी गोष्ट घेतली तर आपल्याला खूप फायदा होतो, असं काही होत नाही. पण या भ्रामक समजुतीमुळे हा जो सगळा प्रकार चाललेला आहे तो थांबवण्यासाठी नुसत्या कायद्याची गरज नाही तर त्याच्याबरोबर लोक सहभागाची गरज आहे. लोकांना कळायला पाहिजे प्राणी हा माणसापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आहे असं आपल्याला वाटतं का? नाही, आहे ना, सेन्सिटिव्ह असतात. आता बघा, आजकाल आपल्याकडे व्हॉट्सॲप आहे, इंटरनेट आहे, यूट्यूब आहे, पण खूप गोष्टी दिसतील की आपण ज्यांना प्रेम लावतो ते प्राणी पाळून जर त्यांना आपण जंगलात सोडलं तर ते आपल्या लक्षात ठेवतात, ते आपल्याची जाणीव ठेवतात, आपल्याला ते भेटतात. तुम्ही सगळ्यांनी कदाचित ऐकलेलं असेल, आपल्याकडे खूप जुना पिक्चर येऊन गेला, त्याचं नाव होतं बॉर्न फ्री. जॉर्ज आणि जॉय ॲडम्सन त्यांनी असं केलं होतं की बा लोक असं म्हणतात की जे रानटी प्राणी आहेत किंवा जंगली प्राणी आहेत त्यांना किती प्रेम दिलं तरी ते तुमच्यापाशी येत नाहीत. पण त्यांनी एक खोटं ठरवलं. त्यांनी जेव्हा एका सिंहीला घरी आणलं, तिला पाळलं, तिचं नाव त्यांनी ठेवलं होतं एल्सा. त्या एल्साला परत त्यांनी जंगलात नेऊन सोडलं. नंतर एल्सा जंगलात निघून गेली. काही वर्षांनी जेव्हा हे दाम्पत्य परत आलं तेव्हा एल्सा आपली 3 पिल्लं घेऊन या जॉय ॲडम्सनला भेटायला आली होती. वन्यप्राणी दाखवून दिलेले की त्यांना जर आपण प्रेम लावलं, त्यांना खूप भावना आहेत, त्या आपल्याला ओळखतात. सर, आपण बघतो की परदेशामध्ये वन्य संरक्षण हे जास्त प्रमाणात केलं जातं, परंतु परदेशातलं आणि भारतातलं वन्यजीवन यामध्ये आपल्याला कितपत फरक जाणवतो? खूप फरक आढळतो. बघा, आपण आपल्या देशात काही जरी म्हटलं तरी अशोकाच्या कालावधीपासून रामाच्या कालावधी आपण पुराणाच्या गोष्टी वाचल्या आहेत की वन्य प्राणी आणि मनुष्य किमान भारतात तरी खूप चांगले सुखानं आणलेत. आज तुम्ही सगळा युरोप जर बघितला तर युरोपमध्ये नॅशनल पार्क आणि सँच्युरी जर सोडली तर कुठेही बाहेर तुम्हाला वाईल्ड लाईफ मिळणार नाही. त्याला गोळी घातली जाते, त्याला मारलं जातं, त्याला वर्मीन म्हटलं जातं. आपल्याकडे असं नाही. आपण कित्येक शतकानुशतकं प्राण्यांच्या बरोबर राहतो आहे. बघा, आपल्या बऱ्याचदा खेडेगावात घराजवळ निलगाई येते, हरणं येतात, सांबर येतात. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, संजय गांधी राष्ट्रांचं मोठं उदाहरण आहे की जिथं मानवी वस्ती आहे तिथं बिबळेसुद्धा तिथं जवळच येऊन राहतात. ते प्राण्यांच्यावर आपण राहतो, प्राण्यांशी आपला खूप चांगला संबंध आहे. परदेशात अशा गोष्टी नाही आहेत मात्र. कारण मी तर म्हणेन की परदेशी लोकांच्या मनानं आपण खूप सहिष्णुता दाखवतो. परदेशी लोक प्रयत्न करतात, त्यांना हे कळतं की ज्या गोष्टी वाईल्ड लाईफ एरियामध्ये आहेत त्यांना मारायचं नाही, कायदे खूप जास्त ते पाळतात. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. पण सहिष्णुता जर म्हटलं तर आपल्याकडे जास्त सहिष्णुता आहे. फक्त लोकांना आता सांगायची गरज आहे की हे वन्य प्राणी फक्त राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्यात नसतात, सगळीकडे असतात आणि त्यांना सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे. सर, प्राण्यांविषयी जेव्हा आपण माहिती घेतो तर काही प्रायव्हेट चॅनल्स आहेत की जे प्राण्यांच्या जीवनाची माहिती करून देतात आणि बरेचदा त्या शूटिंगचा प्राण्यांना त्रास होतो का, हे करणं कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, याच्यात दोन्ही गोष्टी आहेत. शक्यतो ही जी मोठ्या चॅनल्सवर दाखवतात, नॅशनल जिओग्राफिक आहे, डिस्कवरी आहे, खूप ते चांगले प्रयत्न करतात. कारण का बघा, आपण जी फिल्म एक 20 ते 25 मिनिटं बघतो त्यासाठी ते वर्षानुवर्ष घालवतात.
आणि जी काय माहिती आज उपलब्ध आहे त्यामुळे खूप चांगले प्रयत्न आहेत. कधीतरी एखादी घटना अशी होते मात्र की कधीतरी माणसाच्या चुकीमुळे प्राण्याचा जीव जातो किंवा माणसाच्या चुकीमुळे माणसाचा जीव जातो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या टी व्हीवर एक खूप काम चांगला करणारा कलाकार होता आयर्विन म्हणून, ज्याला की स्टिंग रेच्या एका काटा लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, की ज्या माणसानं वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनसाठी खूप प्रयत्न केलेले होते. म्हणजे शेवटी चूक आपली होती, कारण का वन्य प्राण्यांच्या चुकीमुळे कुणाचा जीव गेला असं कधीतरीच होतं आणि तो नेहमी ॲक्सिडेंट होतो. बऱ्याच वेळा अडचण होते, पण बहुतांशी चॅनल्स, बहुतांशी काम करणारे, बहुतांशी NGO ते याविषयी खूप चांगली खबरदारी घेतात. पण प्रत्येक गोष्टीची चांगली आणि वाईट बाजू आहे. आज जागतिक वन्य संरक्षण दिवस आहे किंवा वन्यजीव दिवस आहे, तर त्या अनुषंगाने पाळीव प्राणी किंवा वन्यजीव यांची निगा आपण कशी राखू शकतो किंवा त्याबाबत काय काळजी आपण घेऊ शकतो? दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की आता ही शासनानं जबाबदारी घेतलेली आहे की या सगळ्या गोष्टीची काळजी शासन घेतं आहे. आपल्याला दोन गोष्टी आहेत, जसं तुम्ही अभयारण्यात जाल किंवा तुम्ही राष्ट्रीय उद्यानात जाल, एक लक्षात की जंगली प्राण्यांना कधी खायला घालू नका. बऱ्याच वेळा सवय असते की माकड दिसले की फुटाणे घालतात आणि मग माकड जेव्हा तुमच्या अंगावर येतो फुटाणे मागायला तेव्हा तुम्ही माकडाच्या मागं लागता. हत्ती येतो आपल्याकडे, गावात हत्ती फिरवतात, त्याला बंदी आहे खरं तर, पण हत्तीला ऊस दे, पदार्थ खायला दे, त्यातून पण वाईट घटना घडू शकतात. तर जंगली प्राण्यांना प्रेम जरूर दाखवा, पण त्यांना अजिबात खायला घालू नका. कुठे तुम्हाला जंगली प्राणी दिसला त्याच्या मागं लागू नका, कारण तो कायद्यानं गुन्हा आणि त्या प्राण्याला त्रास खूप होतो. जंगलात जाल तर दुरून प्राणी बघा, त्याला हात लावायचा प्रयत्न करू नका. तुम्ही जेव्हा एखाद्या प्राणी संग्रहालयामध्ये जाता तेव्हा ते लांबनं सगळे प्राणी बघा, त्याची माहिती वाचा. कुठल्या तरी प्राण्याला चिडवणं, माकडांची चेष्टा करणं, अस्वलाला दगड मारणं, पिंजऱ्यातल्या प्राण्याला त्रास देणं, अशा गोष्टी अजिबात करू नका. तुम्ही एवढ्या जरी गोष्टी केल्या आणि एखादं जर कोणीशी चूक करत असेल तर दरवेळेस कायद्याचा बडा दाखवायची आपल्याला गरज नाही. त्याला प्रेमानं समजवलं, समजून सांगितलं, एवढं जरी सामान्य नागरिकांनी काम केलं तरी वन्यजीव संरक्षणाने खूप चांगल्या गोष्टी कराल. आजच्या जागतिक वन्य दिवसाच्या निमित्तानं आपल्या प्रेक्षकांना आपण काय संदेश देऊ शकाल? एक असं बघा की दरवर्षी प्रत्येक कार्यक्रमाची एक थीम ठरलेली असते. ह्या वर्षी थायलंडमध्ये 2013ला झालं होतं की दर 3 मार्चला साजरा करूया. तर 3 मार्च 14 हा पहिला, आज 3 मार्च पुढे जो येतोय 15 हा दुसरा. त्याची थीम अशी आहे की वाईल्ड लाईफ इज अ क्राईम आणि इज अ सिरियस क्राईम आणि वी शूड टेक धिस थिंग सिरियसली. म्हणजे वाईल्ड लाईफ क्राईम करू नका, हे खूप सिरियस गोष्ट आहे आणि आपण सिरियसली घ्यायला पाहिजे. म्हणजेच काय की लोकांनी आता फार विचार करायला पाहिजे. कुणी दिसत असेल की पक्षी बाजारात घेऊन चाललेले आहेत, त्याला त्रास देत आहेत, पक्ष्यांचे पंख कापलेले आहेत, तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती असेल की पोपट पिंजरा ठेवणं हा पण गुन्हा आहे. नका ठेवू त्याला, पिंजरा सोडून द्या. म्हणजे मी तर सगळ्यांना सांगेन की आपण ही जी थीम आहे जी की आपण लेटस टेक धिस थिंग सिरियसली. तर मला एवढंच सांगावं असेल की आज किंवा येणारा आपल्या प्रत्येक दिवशी वन्यजीव दिवस आणि वन्यजीव सप्ताह सगळ्यांना समजावून सांगा, जसं आपल्याला जगण्याचा हक्क आहे, जसं आपल्याला स्वतंत्रपणे जगता येतं तसं वन्य प्राण्यांना जगू द्या. ते तुम्ही त्याला मदत करता, आपल्या राज्यघटनेत पण सांगितलेलं आहे. पण जर तुम्ही हे नाही केलं तर कायदा मात्र जोर आहे. आज ना उद्या कायद्याचा बडगा नेहमीच उगारला जाईल. तर कायद्याचा बडगा उगारण्याच्या आधी वन्य प्राण्यांना मदत करा. एवढा संदेश जरी सगळ्यांना पोचला तरी वन्यजीव दिनाचं जे महत्त्व आहे ते सगळ्यांच्या लक्षात येईल. तेव्हा प्रेक्षक हो, आजचा जो जागतिक वन्यजीव दिवस आहे त्या दिवसाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा आपण याची उजळणी करूया की आपलं हे जे आयुष्य आहे हे आपणही भरभरून जगूया आणि समोरच्या माणसाला काय किंवा प्राण्याला काय, सगळ्यांना हे त्यांचं आयुष्य आहे, त्यांना आनंदाने जगू देणं ही आपली पण कुठेतरी जबाबदारी आहे. ही जाणीव आपल्याला झाली तर खरंच आपल्यासारख्या माणसांचं माणूसपण हे जपलं जाईल आणि हीच माणुसकी दाखवणं ही आजच्या काळाची गरज आहे. तेव्हा आजच्या वन्यजीव दिनाच्या निमित्ताने, जागतिक वन्यजीव दिनाच्या निमित्ताने एवढंच आपण करू शकतो. आपण शपथ घेऊ शकतो की मी स्वतः नीट जगीन आणि समोरच्यालाही नक्कीच जगू देईन. नमस्कार. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.